नमस्कार. सनशाईन हिलिंग अँड मेडिटेशन सेंटरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. जे जॉईन झाले त्यांच्यासाठी चालू करू. बाकीचे लोक भारतीय टायमानुसार 5 मिनिट लेट होणारच, ते चालू होतील. सगळ्यात पहिले 2 नियम. मेसेज वाचला असेल, वही पेन सोबत असणं गरजेचं आहे. दुसरा नियम, व्हिडिओ कंपल्सरी ऑन पाहिजे. व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. आपण एनर्जी सायन्स शिकत आहोत. कोणी जॉबवर असेल, ट्रॅव्हलिंग मध्ये असेल, ड्रायव्हिंग करीत असेल, इट्स ओके. गुड आफ्टरनून भारत जोशी सर. गुड आफ्टरनून. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. या 5 दिवसीय लाईफ चेंजिंग वर्कशॉपमध्ये मी डॉक्टर योगेश आहिरे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. काय आहे हा लाईफ चेंजिंग प्रवास? काय आहे लाईफ चेंजिंग प्रवासाला? आपण आजपासून सुरुवात करतोय. तर हा लाईफ चेंजिंग प्रवास म्हणजे स्वतःला जाणून घेण्याचा प्रवास आहे. स्वतःला शारीरिक, भावनिक, मानसिक, आध्यात्मिक आणि जीवनामध्ये अजून काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या समस्यांना, प्रश्नांना मिटवण्याचा, सोडविण्याचा हा प्रवास म्हणजे लाईफ चेंजिंग. आणि अतिशय महत्वाची गोष्ट, हा प्रवास म्हणजे स्वतःच्या आयुष्याला, जीवनाला नव्याने बघण्याचा. सो कोण कोण रेडी आहे या प्रवासाला? आपल्याला जीवन बदलायचं आहे, जीवन बदलाकडे जात आहोत. ओके. तर मला पहिल्यांदा मला कोण ऐकतंय किंवा या क्लासला पहिल्यांदाच कोण उपस्थित आहेत, हात वरती करा. म्हणजे मी एक प्रश्न विचारायचा आहे मला त्यांना. साक्षी कुलकर्णी मॅडम. साक्षी कुलकर्णी मॅडम, अनम्यूट करा मॅडम. केलं. ओके. कुठून आहात मॅडम? पुणे. पुण्यातनं आहात. ओके. तर आपला क्लास किती दिवसांचा आहे माहित आहे? 15 ऑगस्ट पर्यंत. 15 ऑगस्ट पर्यंत 5 दिवसांचा हा लाईफ चेंजिंग वर्कशॉप आहे. हा प्रोग्राम फ्री आहे, माहिती आहे का? हो हो हो, नक्की. मेसेज वाचला, धन्यवाद. हो सर. येस येस, थँक्यू. पण मॅडम, सगळ्यांना सांगतो, हा प्रोग्राम किंवा हा वर्कशॉप बिलकुल फ्री नाही. ओके, बिलकुल फ्री नाही. हा तुमच्या लेवलला, तुमच्यासाठी हा फ्री असेल, पण तुमच्या वतीने जे काही याचं जे काही कॉन्ट्रीब्युशन्स असेल, जसं मार्केटिंगसाठी असेल, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी असेल, या झूम पर्चेसिंगसाठी असेल, इंटरनेट वायफाय कनेक्शनसाठी असेल, या लाईट स्टुडिओसाठी असेल, सगळ्या गोष्टींसाठी जिथे पे करावं लागतंय, जिथे कॉन्ट्रीब्युशन्सची जिथे गरज येते, तुमच्या वतीनं फक्त मी ते कॉन्ट्रीब्युशन पे केलेलं आहे. ओके. तर डोक्यातून कन्सेप्ट काढून टाका, हा क्लास बिलकुल फ्री नाही. तर अतिशय सिन्सिअरली या क्लासला उपस्थित राहायचंय. ओके. तर हा क्लास बिलकुल फ्री नाही. तुम्हीही कॉन्ट्रीब्युट केलेला आहे, फक्त तुमच्या वतीने मी केलेला आहे, एवढाच फरक. तर आता सगळ्यांना प्रश्न विचारतो मी, इथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच. कोण कोण तयार आहे स्वतःच्या लाईफला चेंज करण्यासाठी, स्वतःच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स बाहेर काढण्यासाठी? कोण कमिटमेंट करतं मला की या 5 दिवसासाठी डेडिकेशन्सने सिरियसली हा क्लास पूर्ण करणार? थँक्यू निर्मला मॅडम, थँक्यू. तर चला सुरुवात करूया. सगळ्यांचं स्वागत. काहींनी तर 2 हात वरती केलेत. वा, थँक्यू. चला, थँक्यू. तर पुढच्या लर्निंग कडे जाऊया.
मी नेहमी सांगत असतो बघा, रेकी जीवन जगण्याची कला आहे. रेकी जीवन जगण्याची कला आहे आणि रेकी जगायला शिकवते. नेहमी सांगत असतो. ज्यांनी माझ्या अगोदरचे अनेक प्रोग्राम बघितले असतील त्यांना माहिती आहे, रेकी जीवन जगण्याची कला आहे आणि रेकी जीवन जगायला शिकवते. एक छान गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एक व्यक्ती होता आणि रात्रीच्या वेळेला तो प्रवासासाठी बाहेर निघाला. रात्रीची वेळ होती, रस्ता जंगलातून होता. रात्रीची वेळ, जंगलातून रस्ता आणि हा व्यक्ती गाडीवरती प्रवासासाठी निघाला आणि थोड्या अंतरावर जाऊन गाडी जंगलामध्ये रस्त्यामध्ये बंद पडली. गाडी थोडीशी रिपेअर करण्याचा जेवढी माहिती होती तेवढी माहिती वापरून रिपेअर करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी चालू होईना. हताश झाला, निराश झाला, काय करावं समजेना. रात्र वाढत चालली, अंधार वाढत चालला. मागे बघितलं, पुढे बघितलं, रस्त्यावर कुणीच नव्हतं. कुणाला मदत मागावी काही समजेना, काहीच समजेना. मदतीचे सगळे मार्ग जवळपास संपले. त्याच्या डोक्यात विचार आला, मोबाईल घ्यावा, कुणाला तरी फोन करावा. जसं दयानंद सर बसले त्यांना फोन करावा, मदतीसाठी बोलवावं. हा विचार डोक्यात आला. खिशातून मोबाईल काढला, फोन डायल केला, पण बघतो काय, मोबाईलला नेटवर्क नाही, रेंजच नाही. आता तर खूप परेशान झाला, खूप हताश झाला. काय करावं? मग त्याने परमेश्वराला प्रार्थना केली, परमेश्वराचा धाव घेतला. हे परमेश्वरा, थोडासा तरी उजेड दे, रस्ता दाखवण्यासाठी तरी उजेड दे. आणि अचानक अचानक त्याचं लक्ष त्या मोबाईलच्या टॉर्चवर गेलं. मोबाईलचा टॉर्च ऑन केला, लाईट लागला आणि या अंधाऱ्या काळोखाला, रात्रीला चिरणारा एक उजेड त्याच्या समोर दिसला आणि त्या उजेडामध्ये त्याने पुढचा प्रवास सुरू केला. काय सांगते ही गोष्ट? काय सांगते? समजतंय काय सांगते ही गोष्ट? आपल्याही आयुष्यामध्ये अशाच काही अडचणी आणि समस्या येतात. अंधाराचे क्षण आपल्याही आयुष्यामध्ये येतात. काय करतो आपण? त्या समस्यांचं, त्या प्रश्नांचं निराकरण करण्याचं, उत्तर शोधण्याचं काम आपण बाह्य जगामध्ये शोधत असतो. पण समाधान आणि उत्तर बाहेर मिळत नाही. त्याचं उत्तर, त्याचं समाधान आपल्याच आतमध्ये आहे. ही टॉर्च दुसरी काहीच नाही. ही टॉर्च आपल्या आतली ऊर्जा आहे. आणि ही टॉर्च चालू केली, ऑन केली, की मार्ग मिळतोच. मिळतोच. ही ऊर्जा म्हणजे रेकी ऊर्जा आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि रेकी तीच टॉर्च आहे, जी ऑन केली मार्ग दाखवते, ऑन केली मार्ग दाखवते, ऑन केली समस्या संपतात. आणि आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा, ही एनर्जी अखंड चालू असते, अखंड वाहत असते, लगातार वाहत असते. आपल्या शरीरामध्ये ही अखंडपणे वाहणारी ऊर्जा कधी कधी अडकते, थांबते, कधी कधी स्लो होते. आपल्या शरीरात अखंड वाहणारी ऊर्जा कधी कधी अडकते, थांबते, स्लो होते. याच्यामुळे काय होतं? शरीरावरती आजार येतात, मानसिक टेन्शन येतं, ताण, तणाव, डिप्रेशन, थकवा येतो, निरुत्साही वाटतं. या अनेक समस्या या ऊर्जा अडल्यामुळे, थांबल्यामुळे निर्माण होत असतात. तर या ऊर्जेला ग्रहण करण्यासाठी अनेक लोकांचे व्हिडिओ बंद आहे. त्यांनी व्हिडिओ ऑन करा. एनर्जी सायन्स शिकत आहोत आपण. या एनर्जी सायन्सला या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. अनेक प्रश्न. एवढी एनर्जी असते.
या एनर्जीतून अनेक प्रश्न फक्त व्हिडिओच्या माध्यमातूनही सॉल्व्ह होऊ शकतात. ही एनर्जी ग्रहण करू शकतात. ओके, ज्यांनी व्हिडिओ चालू केले त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि आपल्या शरीरामध्ये ही अखंड वाहणारी ऊर्जा आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन जे लगातार कार्यरत असतं, अखंडपणे कार्य करीत असतं. म्हणजे जसं की आपल्या शरीरातला रक्तप्रवाह अखंडपणे चालू आहे. आपल्या श्वास घेण्याची प्रक्रिया, प्रत्येक श्वास येतोय, जातोय, यासाठी खूप एनर्जी लागत असते. बघा, श्वास हा ऑटो मोशन्स वरती आहे. तो ऑटोमॅटिक येतोय, ऑटोमॅटिक जातोय. जर आपल्या कंट्रोलमध्ये जर असतात तर कदाचित श्वास घेणं विसरलो असतो आणि केव्हाच गेलो असतो. बरोबर? तर सगळी कामं दररोजची विज्ञान सांगतं, की शरीरामध्ये दररोज 1 करोड पेक्षा जास्त हालचाली होतात. 24 तासामध्ये शरीरामध्ये 1 करोड पेक्षा जास्त हालचाली होतात. शरीरातल्या प्रत्येक अवयव आपापलं काम सुरळीतपणे कार्य करीत आहे. हृदय हृदयाचं कार्य करतो, यकृत यकृताचं काम करतो, किडनीचं काम करतात. आपण चालतो, बोलतो, फिरतो, बाहेर ऑफिसमध्ये जे काही काम करतो, काही महिला किचनमध्ये जे काम करतात, दिवसभरामध्ये जे काही काम करतो, या सगळ्या कामासाठी खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी लागत असते. समजतंय? आणि ही ऊर्जा लगातार अखंड वाहत असते. शरीरामध्ये अखंड वाहत असते. अखंडपणे वाहत असते. आणि ही वाहणारी ऊर्जा, आपल्या शरीरातली ऊर्जा, आपला सबकॉन्शियस माइंड ही शोषत असतो, ॲब्झॉर्ब करीत असतो. शो शोषणे, ऑब्झर्व्ह करणे सबकॉन्शियस माइंडचं काम आहे. ती ऊर्जा सबकॉन्शियस माइंड ती घेत असतो. समजतंय? सबकॉन्शियस माइंडला ऊर्जा लागत असते. आणि रेकी ही ऊर्जा अंतर्मनाशी, आपल्या सबकॉन्शियस माइंड बरोबर थेट संवाद साधत असते. म्हणजे जिथे कुठे ऊर्जा अडली असेल, थांबली असेल, स्लो झाली असेल किंवा अधिक वाढली असेल, तर रेकी ऊर्जा तिथे काम करते. थेट सबकॉन्शियस माइंड बरोबर संवाद साधते. म्हणून रेकीचा आणि सबकॉन्शियस माइंडचा, अंतर्मनाचा अतिशय जवळचा संबंध आहे. समजलं? मग आपल्या 5 दिवसाच्या लाईफ चेंजिंग या वर्कशॉपच्या सुंदर, रेखीव प्रवासामध्ये आजपासून आपण एक अंतरंग प्रवास सुरू करीत आहोत. अंतरंग प्रवास, आतमध्ये जाण्याचा सुंदर प्रवास, आयुष्याला बदलण्याचा. म्हणून तर नाव दिलंय आपण लाईफ चेंजिंग. तर रेकी, सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन काय? स्वतःच्या स्वतःच्याच ऊर्जेशी, आपल्या मनाशी आणि या ब्रह्मांडाशी जोडणारं सबकॉन्शियस माइंड. स्वतःच्या मनाशी, आपल्या ऊर्जेशी आणि या ब्रह्मांडाशी जोडणारा सबकॉन्शियस माइंड. काय आहे हा सबकॉन्शियस माइंड? काय काम करतो? याची भाषा कुठली? कुठल्या भाषेत याला सांगितलं तर समजतं? आपण फक्त म्हणतो की निगेटिव्ह विचार येतात, नेहमी नकारात्मक विचार येतात, नेहमी निगेटिव्हच राहतो, नेहमी अस्वस्थच राहतो. तर कुठली माइंड याला समजते? या माइंडला कुठली भाषा समजते? तर एक उदाहरण देतो बघा. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन समजण्यासाठी. एक भांडं घ्या, कुठलंही भांडं, बाउल घ्या, त्यामध्ये पाणी टाका आणि त्या पाण्यामध्ये एक बर्फाचा तुकडा किंवा बर्फाचा क्यूब तो पाण्यामध्ये टाका. जेवढा भाग त्या बर्फाचा पाण्यात बुडेल, तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आणि जेवढा भाग वरती दिसेल, तो म्हणजे आपलं बाह्य मन, कॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंडची ताकद किती आहे? सबकॉन्शियस माइंडची ताकद
90 ते 95% इतकी आहे. आणि आपला कॉन्शियस माइंड जो विचार करतो, जो बोलतोय, आता इथे प्रेझेंट आहे. याची ताकद फक्त 5 ते 10% आहे. 10% पण खूप आहे. 5 ते 10% इतकीच ताकद आहे. आणि सबकॉन्शियस माइंडची ताकद, त्याची पॉवर अतिशय आहे, अतिशय. त्या शक्तीचा आपण कधी पाहिजे तसा पुरेपूर वापर केलेला नाही. कधीच केलेला नाही. तर सबकॉन्शियस माइंड काय करतो? तर सबकॉन्शियस माइंड बोलतो, जे पाहतो आणि जे अनुभवतो. आपण जे बोलतो, पाहतो आणि जे अनुभवतो, ते स्टोअर करण्याचं काम सबकॉन्शियस माइंड करीत असतो. म्हणजे काय? बोलतो म्हणजे काय? मनाशी बोलणे, मनाशी बोलणे, मनाशी बोलणे म्हणजे अफर्मेशन्स देणे. मनाला दाखवणे, चित्र बघणे, मनाला दाखवणे म्हणजे व्हिज्युअलायझेशन. आणि जे काही इनर लेव्हलला जे काही अनुभवतो म्हणजे काय करतो? मेडिटेशन्समध्ये, ध्यान साधनेमध्ये जे काही अनुभवतो, जे चित्र आपण बघतो, ते स्टोअर करण्याचं काम सबकॉन्शियस माइंड करीत असतं. म्हणजे सबकॉन्शियस माइंडला सबकॉन्शियस माइंडला अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन्स आणि मेडिटेशन्स या लँग्वेज समजत असतात. कळालं सबकॉन्शियस माइंडची भाषा? मेडिटेशन्स, व्हिज्युअलायझेशन्स आणि अफर्मेशन्स. एकच मिनिट स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते सर्वांना? स्वप्नाली मॅडम स्क्रीन दिसते? तुम्ही स्क्रीनवर दिसत आहात. ओके, थँक यू. रेकी आणि सबकॉन्शियस माइंडचा आपण संबंध बघितलाय. सबकॉन्शियस माइंडला 3 भाषा समजतात. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. तर एक-एक मुद्दा सविस्तर समजून घेऊया. सबकॉन्शियस माइंड समजणं अतिशय गरजेचं आहे. अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे काय? कोणी सांगू शकेल अफर्मेशन्स म्हणजे काय? ओके, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. अफर्मेशन्स म्हणजे मनाला नव्याने सांगणे. मनाला नव्याने सांगणे. मनाला सत्यविधान करणे. मनाला खऱ्या सूचना देणे. खऱ्या सूचना देणे. आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे आपण मनाला नेहमी सांगतो. ही खोटी सूचना आहे. आपण नेहमी संकटात असतो ही खोटी सूचना आहे. मनाला सत्य सूचना करणे. मन काय आहे? मन काय आहे? मन एक छोटं मूल आहे. हट्टी मूल. कोणाच्या घरामध्ये असेल बघा एक छोटं हट्टी मूल. त्या मुलाला एक गोष्ट वारंवार सांगावी लागते. खूप समजावी लागते. वारंवार सांगावं लागतं. समजावं लागतं. तसंच मनाला पण रोज, रोज समजावं लागतं. शिकवावं लागतं. सांगावं लागतं. आपण मुलांना बघा नेहमी शिकवत असतो, "मुलांनो, बाळा, जे काही नाव असेल, खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नकोस. चोरी करू नकोस. मोठ्यांचा आदर कर." सांगतो की नाही मुलांना? चांगल्या गोष्टी शिकवतो की नाही? तसंच मनालाही समजावं लागतं, शिकवावं लागतं. मन वारंवार, वारंवार एखादी घटना, एखादं वाक्य, एखादी सूचना ऐकल्यानंतर मन ऐकायला सुरुवात करतं. शब्द मंत्र बनतात. शब्द मंत्र बनतात. आपल्याही मनाला वारंवार, वारंवार, सतत, सतत, सतत पॉझिटिव्ह एनर्जी सतत चांगल्या सूचना, पॉझिटिव्ह सूचना सतत सांगाव्या लागतील. सतत द्यावं लागतं. पण आपण काय करतो?
काय करतो आपण? काय करतो? सतत निगेटिव्ह प्रश्न, सतत निगेटिव्ह विचार, सतत, सतत, सतत डिप्रेशनमध्ये, सतत ताण-तणावामध्ये. लोकं मला फोन करतात, "सर, डिप्रेशनमध्ये, अँक्झायटीमध्ये, भीती वाटते, त्रास होतो, मानसिक आजार आहे." अरे त्यांना सांगतो, "अरे रेकी शिका. याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. शिका रेकी." "अरे सर नाही ना. खूप पैसे लागतात." "अरे बाबा सनशाईनमध्ये फ्री आहे. आता तरी शिक." "अरे सर वेळच नाही." किती निगेटिव्ह, किती निगेटिव्ह थॉट. फ्री आहे आता तरी शिक. लोकं कुठल्याही कामाला सुरुवात कर, "अरे माझ्याकडून होईल का? अरे मी कसं करू? अरे मी तर लय दुबळा. हं, मला झेपेल का? पेलेल का? शक्य आहे का?" अरे सुरुवात करण्याच्या अगोदर एवढी निगेटिव्ह सुरुवात, एवढे निगेटिव्ह थॉट. मी करू शकत नाही. जगातला सगळ्यात काही दुबळा व्यक्ती असेल तर तो व्यक्ती, "अरे मी करू शकत नाही." का नाही करू शकत? तर हे विचार बदलले पाहिजे नाही. इथे बसलेल्या उपस्थितांपैकी खरं-खरं सांगा, हे निगेटिव्ह थॉट बदलायचे असेल, जीवन बदलायचं असेल, तर एक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी कोण-कोण तयार आहे? एक छोटी ॲक्टिव्हिटी, प्रभावी. येस. थँक यू चित्र. सगळ्यांनी हात वरती केले. ओके. सगळ्यांचं वेलकम. सगळ्यांचं वेलकम. कागद आणि पेन जवळ आहे. एक कागद घ्यायचा, पेन घ्यायचा. धनंजय पाटील सर थँक यू. कागद आणि पेन घ्यायचा. आयुष्यातले जेवढे काही निगेटिव्ह थॉट असतील, जे काही राग असेल, द्वेष असेल, कुणाबद्दल ईर्ष्या असेल, त्या विचारांमुळे जगणं थांबलं असेल, असे सगळे विचार त्या कागदावर लिहून काढायचे. सगळे विचार, थॉट कुणीच कागद कुणाचा वाचणार नाही. सगळं लिहायचंय. श्रेयश घाडगे सर कागद पेन असेल तर लिहायचंय. येस. हा लाईफ चेंजिंग प्रोग्राम आहे. लिहायचंय सगळं. ही ॲक्टिव्हिटी अतिशय गरजेची आहे. योगेश सर जर कागद पेन असेल नाहीतर बसून घ्या एका जागेवरती. तर सगळे सगळे निगेटिव्ह थॉट्स जे जीवन जगण्यासाठी जे अडथळे निर्माण होत आहेत, जीवन जगण्यासाठी ज्या थॉटवरती आपण थांबलेलो आहोत, ते सगळे थॉट. कुणाच्या समस्या असतील, मुलं ऐकत नाही, मोबाईल जास्त बघतात, तेही लिहा. पुन्हा महिलांच्या समस्या असतील, की आमचे हे ऐकत नाही किंवा आमचे मनासारखे करीत नाही, तेही लिहा. कुणी पुरुषांच्या समस्या असतील, जॉबवरती काही प्रॉब्लेम असेल, बॉसच्या काही समस्या असतील, स्टाफच्या काही समस्या असतील, त्याही लिहा, की ज्यामुळे जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आपण मुकत आहोत, चुकत आहोत. त्या सगळ्या समस्या लिहून काढा. 2 मिनिटाचा वेळ देतो. अगदी आठवून लिहा. आठवून लिहा. ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी हात वरती करा. ओके. चित्रा मॅडम लिहून झालंय. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनी ऑन करा. या एनर्जीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पॉवरफुल एनर्जी आहे. प्रभा मॅडम नेहमी जसं ऑन ठेवता तसं ऑन ठेवा. काम तुमचं चालू द्या. काही अडचण नाही. या एनर्जीचा अतिशय प्रभावीपणे अगोदरही लोकांनी, हजारो लोकांनी याचा उपयोग करून घेतलेला आहे. एनर्जी सायन्स ओके. पूनम मॅडम लिहून झालंय. थँक यू. एनर्जी सायन्स
असंच काम करते. आता बघा लिहून झालेला जो कागद आहे डोळ्यासमोर धरा, डोळ्यासमोर धरा आणि रागा रागा सगळ्या कागदाचे तुकडे एकदम रागा रागा एवढे बारीक बारीक तुकडे करा, एवढे बारीक बारीक तुकडे करा की त्या समस्या आपल्या जीवनात नाहीच. फाडून टाका, फाडून टाका. बारीक बारीक तुकडे करा, अगदी बारीक तुकडे करा. जेवढे शक्य तेवढे बारीक तुकडे करा, अतिशय रागामध्ये. ओके. आणि क्लास संपल्यानंतर काडी लावून जाळून टाका. येस. कुणाकुणाला हलकं झाल्यासारखं वाटतंय, रिलीफ मिळालंय. काय वाटतंय? पूनम चौधरी मॅडम थोडं अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. वाटतंय सर. हा, काय वाटतंय मॅडम? फ्री झाल्यासारखं. ओके. बघा तिथे राग व्यक्त करू शकलो नाही, जिथे काही गोष्टी बोलू शकलो नाही, त्या गोष्टी या माध्यमातून फ्री झालं, रिलॅक्स झालं. तर थँक्यू. अजून कुणाला काय वाटलंय? कुणाला हलकं झाल्यासारखं वाटलंय, रिलीफ मिळालाय? ओके ओके, चला छान. शोभा हिरुलकर मॅडम, बारीक तुकडे करा एकदम आणि जाळून टाका. ओके. चला पुढच्या लर्निंग कडे जाऊया. ही ऍक्टिव्हिटी दररोज करायची आहे, दररोज. अनेक इथे बसलेले स्टुडंट आहेत, त्यांनी या ऍक्टिव्हिटीतून माइंड एकदम फ्री केला आहे. भांड्यात खराब पाणी ऑलरेडी भरलेलं आहे. आता जर नवीन स्वच्छ पाणी जर भरायचं असेल तर भांड्यातलं पहिले खराब पाणी किंवा भांडं मोकळं होणं गरजेचं आहे. तर ही ऍक्टिव्हिटी दररोज करायची आहे. नवीन जर काही समस्या दररोज ऍड होत असतील तर ती त्यात ऍड करायची, लिहायची, फाडायची, जाळून टाकायची. जमेल? सोपं आहे. ओके. शोभा मॅडम म्हणताय ओके. तर चला पुढे जाऊया. इथे अनेक महिला उपस्थित आहेत. त्या सगळ्या महिलांना मी एक प्रश्न विचारतो. जेव्हा तुमची मुलं छोटी होती, लहान होती, तो प्रसंग आठवा. जेव्हा 1 वर्षाची, 1.5 वर्षाची असतील त्यावेळेचा. छोटी मुलं होती, नुकतीच चालायला लागली होती. नुकतीच चालायला लागली. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू आठवतंय? आणि ते चालायला लागलेलं बाळ धावायला लागलंय. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, ते हसू आठवतंय? आणि त्या मुलाला बघून काय म्हणत होतात तुम्ही? बाळा हळू, धावू नकोस, पडशील. बाळा हळू, धावू नको, पडशील. बाळा धावू नकोस, पडशील, पडशील, पडशील. आणि दपकन भाग पडलं. किती लोकांनी अनुभवलंय? सगळ्यांनीच अनुभवलंय, सगळ्यांनीच. येस. इथं बसलेली कोणती महिला, कोणत्या मॅडम अशा म्हटल्या का हो आपल्या बाळाला, बाळा घाबरू नकोस, धाव, मी तुझ्या पाठीशी आहे? नाही, कोणीच नाही. म्हणू शकत होतो, पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊ शकत होतो, पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकत होतो, म्हणू शकत होतो. म्हणण्यासाठी कुणीच अडवलं नव्हतं. धावू नको म्हणण्यासाठीही कुणी अडवलं नव्हतं. धावू नको म्हणण्यासाठी पण कुणी अडवलं नव्हतं. म्हणू शकत होतो, पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकत होतो. पण पण काळजी आणि भीती यामुळे चुकीचे अफर्मेशन्स, चुकीच्या सूचना मनाला पोहोचल्या.
काही लोकांना आजही उंचीची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते, आगीची पाण्याची भीती वाटते. काही लोकांना एन्झायटी सारखे आजार तयार झालेत. काही लोकांना आत्मविश्वासाची कमी जाणवते. बरोबर आहे का? चुकीच्या विचारांमुळे. बरोबर? मी बोलतोय पटतंय का? ओके. तर आता काय करायला पाहिजे? प्रॉब्लेम कळाला. चुकीच्या अफर्मेशन्समुळे मानसिक त्रास, तणाव निर्माण होतो. आता सोल्युशनही मिळालं पाहिजे ने. प्रॉब्लेम मिळालाय. सोल्युशनही मिळालं पाहिजे. बरोबर? 5 दिवस पूर्ण शिकवणार. प्रिय आहे म्हणून कसंही नाही. माझ्या जुन्या स्टुडंटला माहिती आहे. पूर्ण मन लावून शिकवणार. तर मनाला दररोज सांगा. मनाला दररोज पॉझिटिव्ह एनर्जी द्या. मनाला दररोज सकारात्मक अफर्मेशन्स द्या. काय अफर्मेशन द्यायचे? ठेवा, छातीवर हात ठेवा आणि बोला माझ्या मागे. 1 मिनिटासाठी डोळे बंद करा. अचल मॅडम, असेल वेळ छातीवरती हात ठेवा, बोला माझ्या मागे. मी शांत आहे. हलके डोळे बंद करा. मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. मी शक्तिशाली आहे. मी शक्तिशाली आहे. मी शक्तिशाली आहे. मी सर्व शक्तिमान आहे. मी सर्व शक्तिमान आहे. मी सर्व शक्तिमान आहे. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. माझं घर स्वर्ग आहे. मी सकारात्मक ऊर्जा आहे. मी सकारात्मक ऊर्जा आहे. मी सकारात्मक ऊर्जा आहे. उघडा डोळे. हलके. दररोज मनाला दररोज मनाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. मनाला समजून सांगा. मनाला समजून सांगा. मन आज ऐकणार नाही. मी निरोगी आहे. मन म्हणेल, अरे एवढे वर्ष तर सगळ्या आजारामध्ये, समस्येमध्ये जगलास ना, आज कसा निरोगी झाला? आज डॉक्टर योगेश आयरेंना ऐकलं आणि कसा निरोगी झाला? ऐकणार नाही मन. सवय प्रॅक्टिस करावी लागेल. 21 दिवस त्याला सांगावं लागेल. बिलीव्ह करेल. सबकॉन्शियस माइंड बिलीव्ह केला की सत्यात घडवतं. लक्षात घ्या. सबकॉन्शियस माइंड बिलीव्ह केल्यानंतर सत्यात घडवतं. शाहरुख खानचा डायलॉग माहिती ना? अगर किसी चीज को चाहो तो उसे जुटाने में पूरी कायनात लग जाती है. पूरी कायनात लग जाती. तर बघा, अफर्मेशन दिल्यानंतर काय होतं? रोज अन्नाला अफर्मेशन द्या, पाण्याला अफर्मेशन द्या. अन्न पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर काय होतं बघा. पाणी अतिशय प्रभावी माध्यम आहे. पाणी अतिशय प्रभावी माध्यम आहे अफर्मेशन देण्यासाठी. मला एक व्हॉलेंटियर पाहिजे. कुणाला? अपर्णा सांबे मॅडम, बोलू शकताल? कोण? हात वरती करा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. ओके, अपर्णा सांबे मॅडम, ठीक आहे. तुम्हीच हात वरती केलाय. अनम्यूट करा मॅडम, अनम्यूट करा. ओके, कुठं आहात मॅडम? हॅलो. आवाज येतोय? हा, हा, कुठून आहात मॅडम? मुंबईवरून. मुंबईवरून आहात. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की आपल्या हा, शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? 80 70 येस. 70%. ओके, 70% पाणी आहे. आणि या पृथ्वीवरती पण 70%च पाणी आहे. हम्म. ओके.
थँक्यू मॅडम. वेलकम. येस येस येस, थँक्यू. तर या पृथ्वीवरती 70% पाणी आहे आणि आपल्या शरीरात सुद्धा 70% पाणी आहे. आणि या पाण्याला अफर्मेशन दिल्यानंतर काय होऊ शकतं? तर एक हम्म. स्क्रीन दिसते सर्वांना? हम्म. पूनम मॅडम दिसतायत. पूनम मॅडम हात हा. वरती करून सांगा, मला स्क्रीन दिसतंय का? येस, ओके. हा. हे फोटो जो आहे, हा चित्र जो आहे, डॉक्टर मसारू इमाटो जपानमध्ये एक शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी पुस्तकं लिहिलीत, द मॅजिक ऑफ वॉटर आणि द हिडन मेसेज इन वॉटर. पाण्यावरती यांनी अनेक प्रयोग केले, अनेक प्रयोग केले. पाण्याला वेगवेगळी अफर्मेशन्स दिली, पाण्यावरती वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले. हे जे चित्र दिसतंय, हे पाण्याचं चित्र आहे. हे जे चित्र आहे, हे पाण्याचं चित्र आहे. इथे उपस्थित असलेलं कोण कोण हे पाणी पिऊ शकतं? कोण कोण पिऊ शकतं? हम्म. नाही, कोणीच नाही म्हणताय. हा, अपर्णा मॅडम पिऊ शकाल? नाही. नाही, ओके. चला, छान. पण तुम्ही सर्व लोक दररोज हे पाणी पितात. हे प्रार्थना करण्या अगोदर पाण्याचं चित्र आहे, जे दररोज पाणी पितात. हे प्रार्थना केल्यानंतर हे पाण्यामध्ये झालेले बदल, प्रार्थना केल्यानंतर पाणी ह्या क्रिस्टल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. हे पाणी चुकीच्या भावनेने पिलेलं पाणी आहे. चुकीच्या भावनेने म्हणजे काय? आपण हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, कुठे पार्टीला, गर्दीच्या ठिकाणी, जत्रेत, यात्रेत कुठेतरी जातो आणि कदाचित रस्त्याने ट्रॅव्हल करताना, प्रवासामध्ये, कुठेतरी दुकानामध्ये किंवा हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये पाण्याची बॉटल विकत घेतो आणि ते पाण्याची बॉटल मिनरल वॉटर म्हणून पाणी पितो. हम्म. बरोबर? तर ती बॉटल बनण्यापासून तर तुमच्या हातात येऊपर्यंत अनेक लोकांचे त्याला स्पर्श झालेले असतात. अनेक लोकांनी त्याला चुकीचे भाव त्यामध्ये टाकलेले असतात. म्हणून आपल्याला कधी कधी जाणवतं, प्रवासातून आल्यानंतर किंवा प्रवासानंतर आपल्याला अस्वस्थ वाटतं, आजार वाटतात, कणकण वाटते. येस ऑर येस? किती लोकांनी अनुभवलं प्रवासानंतर? तर या कारणामुळे असे, येस, थँक्यू मॅडम, पूनम मॅडम. तर या कारणाने चुकीचे भाव त्या पाण्यात गेल्याने आपल्या शरीरावरती परिणाम होत असतात. हे धन्यवाद दिल्यानंतर, पाण्याला थँक्यू म्हटल्यानंतर पाण्याचं क्रिस्टल फॉर्म मध्ये, या स्वरूपामध्ये कन्वर्ट होतं. आता हे पाणी कोण पिऊ शकतं? सगळे पिऊ शकतात. ओके. तर पाण्याजवळ जर संगीत वाजवलं, लोकसंगीत जर वाजवलं किंवा लोकसंगीताजवळ जर पाणी जर असं ठेवलं, तर पाणी या स्वरूपामध्ये कन्वर्ट होतं. फोक डान्स. येस. तर डॉक्टर मसारू इमोटो यांनी साधं पाणी घेतलं आणि त्यावर वेगवेगळे शब्द, भावना आणि विचार टाकले. एका पाण्याला प्रेम, कृतज्ञता, शांततेचा भाव दिला आणि एका पाण्याला राग, द्वेष आणि अपशब्द वापरले आणि या दोन्ही पाण्यांना त्याने बर्फामध्ये कन्वर्ट केलं. जसं आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवून बर्फ करतो, तसं बर्फामध्ये कन्वर्ट केलं आणि त्या बर्फाचे क्रिस्टल्स ते मायक्रोस्कोप खाली ठेवले आणि त्यांचे हे फोटो त्यांनी घेतले, जे आपण आता बघितले. तर याचा अर्थ काय होतो? पाणी कन्वर्ट होतं, याचा अर्थ काय होतो? जर आपल्या शरीरामध्ये 70% पेक्षा जर जास्त पाणी आहे, तर याचा सरळ अर्थ होतो, आपण जो काही विचार करतो, जो काही निगेटिव्ह विचार करतो, जसा काही विचार करतो, तो विचार, त्या भावना आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयव आणि पेशींवरती थेट परिणाम करतात. पटतंय? पटतंय. आपल्या शरीरातल्या सगळ्या
निगेटिव्ह भावना आपल्या शरीरातल्या सगळ्या निगेटिव्ह भावना अवयव आणि पेशींवरती थेट परिणाम करतात. कुणाकुणाला अफर्मेशन समजलं? येस, ओके, थँक्यू मॅडम, थँक्यू. चला, पुढचा टॉपिक आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन समजणं गरजेचं आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? पहिले मनात बघा आणि मग प्रत्यक्षात आणा. पहिले मनात बघा, मग प्रत्यक्षात आणा. समजतंय? हा पेन कुणाच्या तरी पहिले माइंड मध्ये आला, मनात आला, नंतर प्रत्यक्षात आला. हा लॅपटॉप, ही स्क्रीन, कॅमेरा, लाईट्स, हे व्हर्च्युअल लाईट्स. हा स्टुडिओ कसा पाहिजे, कुठे पाहिजे, मागची स्क्रीन काय, साईडला काय पाहिजे, वरती लाईट किती, खाली लाईट किती, हा माईक कसा पाहिजे, हे सगळं पहिले मनात आलं, नंतर हळूहळू प्रत्यक्षात आलं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? पहिले मनात बघा, मग प्रत्यक्षात आणा. एक सोपं उदाहरण देतो, लवकर समजेल व्हिज्युअलायझेशन. यासाठी मला एका व्हॉलेंटियरची गरज आहे. कोण आहे व्हॉलेंटियर? कोण आहे व्हॉलेंटियर? एका व्हॉलेंटियरची गरज. कुणाला घेऊ? श्रेयस गाडगे सर. यस सर, अनम्यूट करा. हा सर, तर स्क्रीन दिसते तुम्हाला आता? दिसते ना सर. ओके, स्क्रीन वरती काय लिहिलंय सर, वाचा. सफेद हाती नहीं सोचना है. सफेद हाती नाही सोचना हे. हाती म्हणतात कुणाच्या माइंड मध्ये? छोटा हत्ती, मोठा हत्ती, काळा हत्ती, पांढरा हत्ती. चित्र, प्रॅक्टिकल बघितलेला, कुणाच्या माइंड मध्ये हत्ती आला? खरं. हालाकी हाती नाही सोचना था. थँक्यू स्वप्नाली मॅडम. अरे वा, 2-3 हात. अरे खूपच हातवर झाले. हालाकी हाती नाही सोचना है, पण माइंडला ते कळालं नाही विचार करायचा की नाही करायचा. त्याने फक्त हत्ती का आला? हत्ती श्रेयस सर, हत्ती का आला माइंड मध्ये? तिथे लिहिलं चित्र आलं. इथे लिहिलं होतं. इथे लिहिल्यापेक्षा आपल्या माइंड मध्ये त्याची इमेज स्टोर होती, सेव्ह होती. यस, म्हणजे काय? व्हिज्युअलायझेशन इक्वल टू इंटरनल क्रिएशन्स, आतलं क्रिएशन्स, जे आतमध्ये क्रिएट झालेलं आहे, इनर लेवलला, सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोर होती ती इमेज. हाती म्हटलं आणि डोक्यामध्ये आला. यस और यस? Yes. येस सर. डेफिनेटली. बघा, इथे उपस्थित असलेल्या अनेक महिला उपस्थित आहेत, पुरुष आहेत. जर तुमची मुलगी शाळा किंवा कॉलेजमध्ये जर असेल आणि तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा जर 1 तास त्या मुलीला किंवा मुलाला घरी यायला उशीर जर झाला, तर तुमच्या मनामध्ये काय विचार येतात? भीती आहे, कुठे पडलं तर नाही. येस, कोण बोललंय? हात वरती करा. हा, कुठे पडला तर नाही. ओके. आणि जर 2 तास उशीर जर झाला तर काय मनामध्ये विचार येतात? कोण सांगू हरवली शकतो? तर अजून आला नाही. हरवली तर नाही. हा. आणि आता जर 4 तास जर उशीर झाला त्या मुलीला घरी येण्यासाठी, तर काय विचार येतील? तर कुठल्या मैत्रिणीकडे जाऊन बस. ओके. आणि आता जर 8 तास जर उशीर जर झाला त्या कॉलेजमधून येणाऱ्या मुलीला, तर काय विचार त्या माइंड मध्ये राहतील? काय तर चुकीचं घडलं. काहीतरी चुकीचं घडलंय. ते चित्र तसंच बनत जात. रस्ता चुकला सकारात्मक असेल. विचार करू शकत असू. 8 तास म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. गोष्ट. मुलं आपल्याकडे आपल्यासोबत 24 तास राहतात, पण त्या 8 तास दूर राहिलेल्या विचारांमध्ये माइंड नेगेटिव्ह विचारांकडे स्लो एनर्जी माइंड कन्वर्ट होतो.
अनेक लोक जॉबचं टेन्शन घेऊन घरी जातात. Yes. जॉबचं टेन्शन घेऊन घरी जातात, बिझनेसचं टेन्शन घरी घेऊन जातात. उद्या काय करायचं, हा टास्क कम्प्लीट नाही झाला तर इन्क्रीमेंट वरती फरक होईल, बॉस काय म्हणेल, जेवताना तेच चित्र, झोपतानाही तेच चित्र. ते चित्र सत्य परिस्थिती. बरोबर आहे ना? Yes. येस 100%. Yes. पण या सगळ्या निगेटिव्ह थॉटला आपण आज पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायला शिकणार आहोत. हम्म. कुणाकुणाला हे निगेटिव्ह थॉट कायम स्वरूपात काढून टाकायचे, हात वरती करा. मला. त्यांच्यासाठी मंत्र. येस, ओके, सगळ्यांनाच करायचंय. ओके, चला. तर आत्तापासून जर निगेटिव्ह थॉट असा थोडा जरी मनात आला, निगेटिव्ह विचार थोडा जरी मनात आला, समोर समस्या निर्माण झालेली दिसली की दोन्ही हात घ्यायचे, नाभीजवळ बिंबीजवळ कट 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 3दा कट 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 करायचं आणि त्यानंतर मनात म्हणायचं रिवाइंड रिवाइंड रिवाइंड. नेगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. कट 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 करणार, त्यावेळेला निगेटिव्ह थॉट संपणार. ते शरीर लेवलवरती मनावर काम करीत नाही. कट 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 सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करा. कुणाकुणाला समजलं निगेटिव्ह थॉट कसे कट करायचे? यस, कसं? श्रेयस सर समजलं? समजलं सर? ओके, थँक्यू सर. तर आज जी शिकलो आपण, ही एक किल्ली लक्षात घ्या, चावी आहे, किल्ली आहे. आणि या किल्लीने आपल्याला अनेक 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 दारं उघडायची. शरीरात जे काही गुंतागुंतीचे, भावनिक लेवलला जे काही गुंतागुंतीचे, मानसिक लेवलला जे काही गुंतागुंतीचे, जे काही ब्लॉकेजेस असतील, नात्यांमध्ये दुरावा असेल, ते सगळे काढून टाकायचे आहेत. शरीरातल्या प्रत्येक आजारावरती उपचार करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आणि आज आपल्या लाईफमध्ये जे काही सफरिंग असेल ते सगळं संपवण्यासाठी आणि अजून बऱ्याच काही प्रश्न असतील जे अनुत्तरित आहेत, त्या सगळ्यांवरती, त्या सगळ्यांची दारं उघडण्यासाठी आपण आजपासून सुरुवात केलेली आहे. 10 मिनिटं बाकी आहे. एक हम्म. ऍक्टिव्हिटी सांगतो. एक ऍक्टिव्हिटी रिलीज होण्यासाठी शिकलो. आज एक पॉवरफुल दुसरी ऍक्टिव्हिटी देतो. पहिल्या दिवशी 2 ऍक्टिव्हिटी देतो. अतिशय गरजेचे आहे, अतिशय गरजेचे आहे. ज्यांना स्वप्नातलं जीवन जगायचं आहे, मी एक्सप्लेन करतो. क्लास संपल्यानंतर उद्याच्या क्लास पर्यंत ही ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी करायची. ज्यांना आयुष्यामध्ये चेंज घडवायचा आहे, ज्यांना स्वप्नातलं आयुष्य जगायचं आहे, त्यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी. ज्यांना असंच रडत कडत राहायचंय त्यांच्यासाठी बिलकुल नाही. ज्यांना बदलायचंय त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटी. काय आहे ऍक्टिव्हिटी? एकच. काय आहे ऍक्टिव्हिटी? एक पिवळा कागद घ्यायचा. पिवळा कागद, लाल शाईचा पेन, बॉल पेन चालेल, कुठलाही चालेल, पण लाल चालणारा पेन. पिवळा कागद, लाल पेन. ओके. एक मनातली इच्छा जी आपल्याला लाईफ मध्ये पाहिजे आहे, एक इच्छा त्या कागदावर लिहायची. पण लिहिताना 2 नियम. पहिला नियम, त्या एका ओळीमध्ये ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे, म्हणजे लिहून झाली पाहिजे. आणि दुसरा नियम, अशी लिहायची आहे की ती इच्छा किंवा ती घटना घडून गेलेली आहे किंवा तुम्हाला ती गोष्ट ऑलरेडी मिळालेली आहे. जसं की कुणाला जर महिन्याला 1 लाख रुपये पाहिजे असेल, त्यांनी लिहायचंय मला ऑलरेडी दर महिन्याला 1 लाख रुपये मिळत आहे, किंवा मी ऑलरेडी दर महिन्याला 1 लाख रुपये कमवत आहे, किंवा ऑलरेडी
माझ्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला 1,00,000 रुपये येत आहे कंटिन्युअसली. कुणाला आरोग्य हवं असेल त्यांनी लिहा, मी स्वस्थ, मस्त, निरोगी, माझ्या मनासारखं आयुष्य जगत आहे, माझ्या मनासारखं जीवन जगत आहे. कळालं अफर्मेशन्स? या स्वरूपात तुमची जी काही इच्छा असेल, विश असेल ती. एक विश, एक इच्छा जी तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजेल आहे. एका पेजवरती, एका लाईनमध्ये ती घडून गेली आहे, पूर्ण झालेली आहे, तुम्हाला मिळालेली आहे. या स्वरूपामध्ये 21 वेळेस लिहायची. तो कागद घरामध्ये कुठेही चिटकवा, हॉलमध्ये, बेडमध्ये, कुठेही. जर चिटकावू शकत नसाल, कुणाला दाखवू शकत नसाल, सांगू शकत नसाल, तर त्या कागदाची घडी घाला. तो कॉट खाली, बेड जवळ, गादी खाली किंवा उशीच्या कव्हरमध्ये टाकून ठेवा. ओके? क्लिअर आहे Okay. सर्वांना? Yes. येस. ओके. थँक्यू. व्हिज्युअलायझेशन्स. माइंड, सबकॉन्शियस माइंड शक्तिशाली. ते वाचतं, ते व्हिज्युअलाइज करतं. एकदा विश्वास झाला की ते सत्यात उतरतं. चला एक छोटंसं मेडिटेशन घेऊया. कोण कोण रेडी आहे छोट्या मेडिटेशनसाठी? ओके, सगळे तयार. चला, आरामदायक पोझिशन मध्ये, आरामदायक ठिकाणी बसा. तोच रिलॅक्स बसायचं एकदम, अतिशय रिलॅक्स. हलके डोळे बंद करायचे. डोळ्यांवरती कुठलाही ताण नाही, कुठलाही ताण, टेन्शन नाही. संपूर्ण लक्ष श्वासावर, संपूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येतोय, श्वास जातोय. संपूर्ण लक्ष श्वासावर. पाठीचा कणा ताठ. व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, तुम्ही जिथे बसलेले आहात, तुम्ही जिथे बसलेले आहात, अतिशय उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप उकडतंय आणि अचानक लाईट गेली, फॅन बंद झालेला आहे. इमॅजिन करा, अतिशय उकडत आहे उन्हाळ्याच्या दिवसात आणि फॅन बंद झालाय. तुम्ही अस्वस्थ झालात. आणि तुम्ही त्या जागेवरून उठून गाडीची चावी घेतलेली आहे. गाडीची चावी घेऊन तुम्ही बाहेर पडत आहात, बाहेर पडत आहात. दरवाजा उघडलाय आणि तुम्ही पायऱ्या उतरून, तुमच्या घराच्या पायऱ्या उतरून तुम्ही गाडीपर्यंत जात आहात, गाडीपर्यंत जात आहात. गाडीला चावी लावली, गाडी किक मारली, बटन दाबलंय, गाडी स्टार्ट झाली, गाडी चालू झाली. आणि तुम्ही तुमच्या घरापासून काही अंतरावर गाडीने प्रवास केला. समोर एक छोटं हॉटेल दिसतंय. त्या हॉटेल समोर, त्या दुकानासमोर तुम्ही गाडी लावली. त्या हॉटेलच्या पायऱ्या चढत आहात आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की हॉटेल बंद आहे. तुम्ही त्याला विचारताय थोडं थंड पाणी मिळेल का? त्याने नाही म्हणून सांगितलंय. तुम्ही परत गाडीकडे आलात.
गाडीला चावी लावली, किक मारली, बटन दाबताय, गाडी चालू होत नाही, बंद पडली. खूप किका मारल्यात, गाडी बंद, गाडी बंद, गाडी बंद. आता खूप परेशान झालात, घामाने डबडबलात, डोक्यातून घाम तोंडावर, गालावर. खांद्याने मनगटाने तुम्ही घाम पुसतात, अतिशय थकलेले आहात. गाडी काही केल्यात चालू होत नाही. त्याच अवस्थेत गाडी ढकलत तुम्ही घराकडे निघालेले आहात. त्यात थकलेल्या हताश अवस्थेमध्ये, घामाने डबडबलेल्या अवस्थेत तुम्ही घराकडे निघालेले आहात, गाडी ढकलत आहात. जीव अतिशय कासावीस झालेला आणि तुम्ही घरापर्यंत पोहोचलात. कशी बशी गाडी स्टँडला लावली, चावी घेतली, घराच्या पायऱ्या चढून जातात. दरवाजा उघडला, लाईट नाही. फ्रीज कडे गेलात, फ्रीज खोलतायत. फ्रीज मधून एक पिवळसर छान फ्रेश लिंबू उचललाय, थोडा हातावरती रगडलाय. किचन ओट्यावरून चाकू उचलला, किचन ओट्यावरून चाकू उचललाय. लिंबू डाव्या हातात, उजव्या हातात चाकू, आणि त्या चाकूने लिंबूवरती वार झालाय. लिंबू अलगद कापलाय, लिंबूच्या 2 फोडी झाल्यात. चाकू खाली ठेवलाय, चाकू किचन ओट्यावर खाली ठेवलाय. 2 हातामध्ये 2 फोडी. त्या लिंबूकडे बघितलाय. त्या लिंबूकडे बघा, त्याच्या प्रत्येक रेषेकडे बघा, लिंबूच्या प्रत्येक रेषेकडे बघा. घामाने डबडबलेले आहात, अतिशय हताश, निराश. तो लिंबू पाहून थोडस हायसे वाटतंय. आणि 2 बोटामध्ये त्या लिंबूची एक फोड पकडली, 2 बोटामध्ये लिंबूची एक फोड पकडली. तोंडाजवळ घेतली, मोठा आ केलाय, आणि 2 दातांमध्ये ती लिंबूची फोड, 2 दातांमध्ये त्या लिंबूची फोड, आणि पूर्ण तोंडामध्ये लिंबू. तो आंबट स्वाद आणि तो फ्रेशनेस. आणि अतिशय फ्रेश, खूप समाधान. लाईटही आली, हळूहळू डोळे ओपन. अतिशय फ्रेश, हळूहळू डोळे ओपन. कुणा कुणाच्या तोंडाला पाणी आलं. श्रेयस सर, ओके, थँक्यू सर. थँक्यू कामिनी मॅडम. आणखीन शोभा मॅडम, ओके, थँक्यू. सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं ज्यांनी मेडिटेशन केलं. लिंबूचा चवही जाणवला, हालाकी लिंबूही नव्हता आपल्याकडे. ही सबकॉन्शियस माइंडची ताकद आहे. पॉवरफुल मेडिटेशन्स राहणार आहे. हा 4 दिवसाचा प्रवास आहे. आज आपण येथेच थांबूया. उद्या अतिशय महत्वाचा सेशन राहील. सबकॉन्शियस माइंड आणि रेकी आज शिकलो त्याच्या पुढचा स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. त्याचा पुढचा सेशन्स आहे 7 चक्रा आणि ऑरा. उद्या ऑरा बघायला शिकवेल, 7 चक्र समजून सांगेल. ऑरा आणि 7 चक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी उद्याचा सेशन राहील. अतिशय महत्वाचा सेशन आहे. आपण रेकी आणि लाईफ चेंजिंग या विषयाला अनुसरून स्टेप बाय स्टेप 5 दिवसाचा प्रवास करणार आहोत. जर आजचा सेशन आवडला असेल, लर्निंग आवडली असेल, तर आम्हाला नक्की कळवा. एक छोटस वाक्य जरी आवडलं असेल तरी पण कळवा. तुमच्या प्रतिक्रिया मला प्रेरणा देतील आणि कुणाचं तरी आयुष्य बदलेल. तुमच्या प्रतिक्रियेने कुणाचं तरी आयुष्य बदलू शकेल.
सो कुणाचे काही प्रश्न असतील आजच्या लर्निंग वरती विचारू शकता, अन्यथा उद्या पुन्हा भेटूया याच वेळेला. कुणाचे प्रश्न आहेत? ओके, थँक्यू. पुन्हा भेटूया उद्या याच वेळेला, याच नव्या एनर्जीने, नव्या ऊर्जेने. तोपर्यंत धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही मला ऐकून घेतलं, तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. असते तथा असतो. ओके, पुन्हा भेटूया उद्या याच ऊर्जेने.